एक्झाम मॅम. एक्झाम झाली का अजून चालू आहे? नो मॅम, 2 पेपर आहेत अजून. चालू आहे अच्छा, मॅम. कोणते चालू आहे मॅम. कोणते पेपर? सायन्स अँड समाजशास्त्र. अच्छा, ठीक आहे. आपण कोणता लेसन आता संपवला? साऊंड लेसन आपण संपवला ना, बरोबर? तुम्हाला सांगितले होते ऍप्लिकेशन्स ना, ऍप्लिकेशन्स लिस्ट आउट करायला सांगितले होते, बरोबर? यस मॅम. येस. केलेत का लिस्ट त्याची? बनवलीत का परीक्षेमुळे राहिली आहे बनवायची? मॅम, परीक्षेमुळे राहिली बनवायची. ठीक आहे. तुमची परीक्षा जेव्हा संपेल ना तेव्हा तुम्ही बनवून ठेवा, ठीक आहे? ओके मॅम. आता आज आपण नवीन लेसन चालू करतोय, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ओके. आता साऊंड मध्ये ज्या ज्या काय आपण टर्म शिकलो, की जसं की काय काय शिकलो, त्याच्यात आपण वेव्ह शिकलो, बरोबर? वेव्हला काय असते? अँप्लिट्यूड. तसंच आपण थोडं लाईट मध्ये शिकणार आहोत. ओके. रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय असतं? रिफ्लेक्शन ऑफ लाईट, परावर्तन काय असतं? मॅम हा, मॅम तुम्ही साऊंड इन्स्ट्रुमेंटची बनवायला लावली होती का लिस्ट? हो. काय असतं? कोण सांगेल? आपण एकमेकांना बघू शकतो. कशामुळे बघू शकतो आपण एकमेकांना? लाईटमुळे, बरोबर? जर लाईटच नसेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट दिसेल का? नो मॅम. बरं, आपल्याला सगळे एकाच रंगामध्ये दिसतं का? देयर आर सो प्रत्येक गोष्ट आपल्याला वेगवेगळ्या कलर मध्ये दिसते, बरोबर? हा, मग त्या कशामुळे दिसते? तर त्या रिफ्लेक्शन मुळे दिसते. कशाचं रिफ्लेक्शन होतं? कशाचं परावर्तन होतं? तर लाईटचं, प्रकाशाचं परावर्तन होतं, लाईटचं रिफ्लेक्शन होतं, आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे कलर दिसतात. कारण या निसर्गामध्ये वेगवेगळ्या कलर्सची काय रेज फिरत असतात, बरोबर? मग ज्या कलरचा रेज रिफ्लेक्ट होतो तो कलर आपल्याला दिसतो. पानांना कुठला कलर असतो? हिरवा कलर असतो. फुलं वेगवेगळ्या कलर मध्ये असतात, बरोबर? तर जो कलर त्याच्यातून रिफ्लेक्ट होतो, सगळ्यात जास्त रिफ्लेक्ट होतो, तो कलर आपल्या डोळ्यांना दिसतो, बरोबर? समजलं? पण आपल्याला डिटेल मध्ये बघा. ओके. लाईटचे कोणते कोणते तुम्हाला डेली लाईफ मध्ये हे बघायला भेटतात? कोणते कोणते फेनोमेनन आहेत? सनसेट आहे, सनराईज आहे, अजून काय काय बघायला भेटतं तुम्हाला? अजून काय काय आहे? रेनबो. हा, येस, रेनबो आहे. हा, ब्राइटनेस. अजून? मॅम स्टार्स. हा, येस. मून, स्टार्स, सन, हा, नेचर लाईक क्लाउड्स, येस. फ्लाइंग बर्ड्स. स्क्रीन दिसते तुम्हाला? सनराइज. Yes, ma'am. नो मॅम. आपण जेव्हा समुद्रावर फिरायला जातो, बरोबर? समुद्रावर फिरायला गेल्यानंतर तुम्हाला कसं दिसतं? एकदम समुद्र एकदम दूरवर पसरलेला आणि त्याला आकाश काय झालंय? टेकलेलं आहे, बरोबर ना? यस मॅम. हा. अजून बरं, तुम्ही अजून आता कुठे बघा हे सांडलेलं असेल, पेट्रोल सांडलेलं असेल, डिझेल सांडलेलं असेल, तर तुम्हाला तिथे कसे रंगीबेरंगी कलर दिसतात. परत तुम्ही जेव्हा पट्टी, आपली काचेची पट्टी असते, ते जेव्हा सूर्यप्रकाशात धरता तुम्ही, तेव्हा पण त्याच्यात थोडेसे तुम्हाला रेनबोचे कलर दिसतात ना, बरोबर? बघितलंय का आपली काचेची पट्टी कधी सूर्यप्रकाशात जर पकडली तर तुम्हाला रेनबोचे कलर भेटतात? ओके, रिफ्लेक्शन मुळे. येस.
तर आपल्याला रिफ्लेक्शन शिकायचं. रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर लाईट एका सरफेसला आपटून काय होते, पुन्हा उलट्या दिशेने फिरते. ओके, पण उलट्या दिशेने म्हणजे काय, लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट काय आहे, एनर्जी आहे, बरोबर, फॉर्म ऑफ एनर्जी. आणि ती दोन प्रकारात असते. लाईट ही वेव्ह पण आहे आणि लाईट ही पार्टिकल पण आहे. लाईट काय आहे, लाईट ही वेव्ह पण आहे. वेव्ह म्हणजे ही अशी पण ट्रॅव्हल करते, साऊंड सारखी ट्रॅव्हल करते. आणि लाईटला काय असते, लाईट एक पार्टिकल. लाईट काय आहे, पार्टिकल. ओके, तिचे दोन नेचर आहेत. लाईट इथं ड्युएल नेचर. ड्युएल नेचर बोलतात का, कारण लाईट वेव्ह म्हणून पण काम करते आणि लाईट पार्टिकल म्हणून पण काम करते. कारण बघा, तुम्ही जेव्हा लेझर वापरता, लेझर बघितलं ना, तर लेझरची लेझर जाऊ दे, जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी सकाळी जेव्हा बघा प्रकाश किरण येतात, त्या प्रकाश किरणामध्ये तुम्हाला छोटे छोटे पार्टिकल्स दिसतात, बरोबर. म्हणजे लाईट पार्टिकल म्हणून पण काम करते आणि लाईट वेव्ह म्हणून पण काम करते. सो रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर व्हेन लाईट एन्काउंटर्स अ स्मूथ सरफेस. ओके, एखाद्या सरफेसला एन्काउंटर म्हणजे आपटली, तर काय होते ती, इट इज रिफ्लेक्टेड अँड चेंजिंग द डिरेक्शन. आता हा तुमचा स्मूथ सरफेस आहे आणि इथून लाईट रेज आली आणि इथे काय झाली, एन्काउंटर झाली, बरोबर. तर तिची हीच दिशा राहते का, नाही, हीच दिशा नाही. रिफ्लेक्शन म्हणजे काय, तिची ती दिशा चेंज करते आणि काय होते, चेंज करून डिरेक्शन काय होते, रिफ्लेक्ट होते. त्याला काय बोलणार तुम्ही, रिफ्लेक्शन. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय लिहायचं आहे, डेफिनेशन ऑफ रिफ्लेक्शन. ओके, व्हेन लाईट एन्काउंटर्स a smooth surface, it is reflected, changing the direction of light rays. Okay, समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. बेस्ट एक्झाम्पल कुठलं आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईटचं आपल्या घरामधलं? कुठे तुम्हाला रिफ्लेक्शन बघायला भेटतं आपल्या घरामध्ये? सगळ्यांची आवडती वस्तू आहे ती. खिडकीमधून पडणारा प्रकाश. नाही, रिफ्लेक्शन कुठे बघायला भेटतं? तुम्हाला तुमची इमेज कुठे बघायला भेटते? आरशामध्ये. आरशामध्ये. सगळ्यांना आवडतो ना, जिथे तुम्ही कुठे बाहेर जाल तिथे पहिले तुम्ही कुठे बघता, गाडी बघण्यापेक्षा त्या गाडीच्या आरशात बघता, बरोबर. मग आरशामध्ये काय भेटतं तुम्हाला, रिफ्लेक्शन भेटतं. काय भेटतं, रिफ्लेक्शन. एवढे काय, लाईट रेज, आरशाचं मटेरियल असं बनवलेलं असतं, आरशाचं पाठीमागून काय केलेलं असतं, पूर्ण कोटिंग पॅक केलेलं असतं. ट्रान्सपरंट असतो का आरसा, ट्रान्सपरंट असेल तर आपल्याला पलीकडचं दिसतं, बरोबर. पण आपल्याला आपलीच इमेज हवी असेल, ओके, तर आपण काय करतो, आरशाला पाठीमागून कोटिंग केलेलं असतं, जेणेकरून लाईट काय होईल, ऍब्सॉर्ब होणार नाही. लाईट त्याला एन्काउंटर होऊन काय होईल, डिरेक्शन चेंज करून पाठी फिरेल, म्हणजे रिफ्लेक्ट होईल आणि जेणेकरून आपली प्रतिमा त्याच्यामध्ये दिसेल, बरोबर. पाण्यामध्ये पण आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. येस मॅम. येस. पाण्यामध्ये ऍक्च्युली दोन गोष्टी घडतात, एक रिफ्लेक्शन होतं आणि एक रिफ्रॅक्शन होतं. आता तुम्हाला सध्या रिफ्रॅक्शन नाहीये, ओके. पाण्यामध्ये रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब पण भेटतं आणि रिफ्रॅक्शन म्हणजे त्याला दोन मीडियम असतात, ते नंतर आहे तुम्हाला. पण सध्या तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, पाण्यामध्ये तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट पण बघायला भेटतं, ओके. आता कोणत्या कोणत्या टर्म यूज होतात, तर फर्स्ट वन तर इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रे म्हणजे कुठला रे, जो रे आपण काय करतो, आपटतो, ओके. जो रे काय होतो, एन्काउंटर होतो, जो रे ओरिजिनल असतो त्याला काय बोलणार तुम्ही, इन्सिडेंट रे. द रे ऑफ लाईट स्ट्राइक्स द रिफ्लेक्टिंग सरफेस. आणि नॉर्मल, नॉर्मल म्हणजे काय, ही इमॅजिनरी लाईन आहे, ही ऍक्च्युअल मध्ये एक्झिस्ट नसते, ओके. ती इमॅजिनरी लाईन आहे. नॉर्मलचा अर्थच होतो परपेंडिक्युलर. सो हा जो मिरर आहे, हा सपोज तुमचा मिरर आहे, ओके. त्या मिररला म्हणजे तो रिफ्लेक्टिंग सरफेसला एक आपण जर परपेंडिक्युलर लाईन काढली, ओके, लंब लाईन काढली, लंबरेषा, तर ती काय असते, त्याची नॉर्मल असते. काय असते, नॉर्मल. हा,
Normal. So an imaginary line perpendicular to the reflecting surface at the point of incident. म्हणजे सपोज हा माझा सरफेस आहे आणि इथून माझा रे गेला. ओके, इथे रे कुठे झाला? इथे टच झाला. ह्या लाईनला इथे टच झाला. तर तिथे मी काय काढणार? माझी नॉर्मल काढणार. काय काढणार? जिथे इन्सिडेंट रे तुमच्या रिफ्लेक्टिंग सरफेसला टच होतो, ओके, त्या पॉइंटला काय करणार आपण? नॉर्मल काढणार. आणि त्या पॉइंटला काय नाव देणार? पॉइंट ऑफ इन्सिडन्स. काय नाव देणार? पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आणि नंतर रिफ्लेक्टेड रे. रिफ्लेक्टेड रे म्हणजे नॉर्मलच्या पलीकडे तुम्हाला काय भेटणार आहे? रे भेटणार आहे, जिथे तुम्हाला इमेज बघायला भेटते. ओके, आपल्याला इमेज बघायला भेटते म्हणजे तो रे आपल्या डोळ्यावर येतो. एक रे आरशावर आपटतो आणि तो रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यावर येतो. तेव्हा आपल्याला एखादी प्रतिमा, एखादी इमेज दिसते. आणि तोच रे म्हणजे काय असतो? रिफ्लेक्टेड रे. दोन रेज आहेत. इन्सिडेंट रे जो ओरिजिनल असतो आणि तो काय होतो? स्ट्राईक होतो रिफ्लेक्टिंग सरफेसवर. स्ट्राईक होऊन जो रिटर्न येतो, आपल्या डोळ्यावर येतो, तो असतो रिफ्लेक्टेड रे. समजलं? Yes, ma'am. आणि नंतर अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय? द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे, जो स्ट्राईक होणारा रे आहे, आणि नॉर्मल मधला हा जो अँगल आहे तो. हा इथे जो अँगल तुम्हाला दिसतोय, कशामधला अँगल आहे? नॉर्मल मधला आणि इन्सिडेंट रे. नावातच आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. म्हणजे रे कोणता असणार आहे तुमचा? इन्सिडेंट रे असणार आहे. कशासोबत तो अँगल बनवतोय? तर या मधल्या लाईन सोबत अँगल बनवतोय. नॉर्मल सोबत अँगल बनवतोय, म्हणून त्याला काय बोलणार? अँगल ऑफ इन्सिडेंट. ओके, नॉर्मल आणि इन्सिडेंट रे मधला जो कोन आहे त्याला काय बोलणार? अँगल ऑफ इन्सिडन्स. समजलं? 4 टर्म क्लिअर झाले? सगळ्यांना समजल्या? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आणि ह्याला काय बोलणार? अँगल बिटवीन द रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल, त्याला बोलणार आपण अँगल ऑफ इन्सिडन्स. काय बोलणार? अँगल ऑफ रिफ्लेक्टन्स. मी लिहून दाखवतो. कुठला अँगल येईल? अँगल ऑफ रिफ्लेक्टन्स. हा, अँगल ऑफ रिफ्लेक्टन्स. जसा इन्सिडन्स असतो तसा रिफ्लेक्टन्स. कशामधला अँगल येईल? अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल अँड नॉर्मल. ओके, Normal. त्याला बोलणार रिफ्लेक्टेड रे. आता लॉ ऑफ रिफ्लेक्शन. ओके, लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय सांगतो? हा कुठला आहे? इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. हा अँगल कुठला आहे?
इन्सिडेंट अँगल आणि हा रिफ्लेक्टेड अँगल. ओके, तर पहिला काय सांगतो लॉ, फर्स्ट लॉ काय सांगतो, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे नॉर्मल सोबत हा जो अँगल आहे इथे जर तुमचा इथे जर तुमचा 80 अँगल बनणार असेल तर इथे पण किती अँगल होईल, 80. ओके, म्हणजे तुमचा इन्सिडेंट रे जेवढ्या अँगलनी इन्सिडेंट झालाय तेवढ्याच अँगलनी तुम्हाला रिफ्लेक्टेड रे भेटणार आहे. आता ह्याचा आपण छोटासा डेमो बघू. ठीक आहे, स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता दिसती मॅम. इमेज दिसते? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. लक्ष द्या, हा तुमचा काय आहे, इन्सिडेंट रे आहे. ओके, हा इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे. आता इथून मी काय करते, अँगल चेंज करते. ओके, इन्सिडेंट अँगल चेंज करते, तसा तुम्हाला इथे तुम्हाला अँगल पण दिसेल, अँगल किती येतोय. अँगल दिसतोय बघा, इथे पण 84 आहे, पण 84 आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. आहे इथे 37 भेटलाय आणि इथे पण काय आहे, 37. आता तुम्ही बोला इथे लाईन गेली, इथे लक्ष द्या. ही जी लाईन आहे, ओके, ही रिफ्लेक्शनची लाईट नाहीये, ही लाईन आहे कसली, रिफ्रॅक्शनची लाईट आहे. आपल्याला इथे चेक करायचं, रिफ्लेक्शन नेहमी सेम मीडियम मध्ये येतं, हा एकाच मीडियम मध्ये येतं. सो इथे जी तुम्हाला लाईन दिसतीये, ओके, ही लाईन जी दिसते ती रिफ्लेक्शनची लाईट. ओके, सो हा अँगल किती आहे, 37, आणि हा पण अँगल तुम्हाला जो भेटलाय तो किती आहे, 37. दिसतंय तुम्हाला? रिफ्लॅक्शन का भेटले, कारण आपण दोन्ही मीडियम वेगवेगळे ठेवलेत म्हणून रिफ्रॅक्शन भेटले. जर मीडियम आपण एकच ठेवलं तर आपल्याला काय भेटतं, रिफ्लेक्शनच भेटतं. बघा इथे पण 52 आहे, दिसते दोन्हीकडे पण सेम. जसं मी इन्सिडेंट रे वाढव तसं समजलं. तुमचा तेवढा अँगल ऑफ इन्सिडेंट आहे तेवढाच काय असणार, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. काय असणार आहे, अँगल ऑफ Reflection. अँगल ऑफ काय असणार आहे, Reflection. Reflection. दोन लॉ, रिफ्लेक्शन ऑफ लॉचे दोन स्टेटमेंट आहेत. ओके, तो फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सिंपल आहे स्टेटमेंट, लक्षात ठेवायला. आणि तुम्हाला आता डेमो पण समजलाय, बरोबर? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, इथे बघा दोन आपण मीडियम N1 आहे आणि N2 आहे, दोन वेगवेगळे मीडियम आपण
वापरलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला रिफ्रॅक्शन पण भेटेल आणि रिफ्लेक्शन पण भेटेल. पण आपण सध्या काय शिकतोय, फक्त परावर्तन शिकतोय. रिफ्लेक्शन जे फक्त एका मीडियम मध्येच तुम्हाला भेटतं. ओके, एकाच बाजूला भेटत, हा इथेच भेटणार आहे. हा समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. तर पहिलं स्टेटमेंट काय आपलं, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सेकंड स्टेटमेंट बघा काय आहे. सेकंड स्टेटमेंट काय आहे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर इन द सेम प्लेन. सेम प्लेन म्हणजे बघा, हे एकाच एक प्लेन मध्ये आहेत का कुठल्या बाहेर गेलेत कुठे, असे हे बाहेर आलेत का ह्या साईडला असे कुठे आलेत, हे कुठे असे बाहेर आलेत, नाही ना, बाहेर आलेले आहेत कुठे नाही. तर हे एकाच प्लेन मध्ये. हा सपोज मी जर कागद काढला असा, बरोबर, असा सपोज जर मी ड्रॉ केला, एक प्लेन झाली. हा, आणि इथून जर इन्सिडेंट रे आली तर तुमचा रिफ्लेक्टेड रे इथे कुठे जातोय का, नाही, बरोबर. तर तो रिफ्लेक्टेड रे ह्याच कागदावर इथे येईल, बरोबर. आणि नॉर्मल पण आपण कुठे ड्रॉ करतोय, इथेच ड्रॉ करतो. सो इन्सिडेंट, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे आर इन सेम प्लेन. कसे ते एकाच प्लेन मध्ये आहेत. समजलं? Yes, ma'am. समजलं का? स्टेटमेंट रिफ्लेक्शन आणि सेकंड काय आहे, इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑल लाई इन द सेम प्लेन. ओके, सो तुमचा क्वेश्चन नंबर 1 डेफिनेशन आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, आणि क्वेश्चन नंबर 2 आहे हे दोन लॉज तुम्हाला लिहायचे. ओके, लॉजचे हे दोन स्टेटमेंट आहेत, कारण हे एक्झामला येतातच. आणि लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट 12th पर्यंत तुम्हाला आहे, 12th सायन्स पर्यंत. जर तुम्ही सायन्स घेतलं तर 12th पर्यंत आहेत आणि 10th पर्यंत तर असणारच आहे. ओके, त्यामुळे ह्या दोन गोष्टी लक्षातच ठेवायच्यात, बाय हार्ट करूनच टाकायच्यात या दोन गोष्टी. ओके, समजलं? ज्यांना सायन्स घ्यायचंय त्यांना 12th पर्यंत तर आहे. कधी बोर्डाला पण स्टेटमेंट विचारतात हे, म्हणजे किती इम्पॉर्टंट लेसन आहे हा. ओके, हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे सायन्स मधला. 9th 10th आणि नंतर तुम्हाला परत 12th पर्यंत आहे. त्यामुळे हा लेसन तुम्हाला एकदम पक्का करून ठेवायचा आत्ताच. ठीक आहे, क्वेश्चन 1 क्लिअर झाला. क्वेश्चन 1 काय आहे, डेफिनेशन ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट, आणि क्वेश्चन 2 लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ओके, Yes, ma'am. आता पुढचं काय आहे, व्हेरिफिकेशन. बरोबर, आता ऑलरेडी आपण काय करायचं, हे आपण डिजिटली आपण व्हेरीफाय केलंय, बरोबर. आता मी तुम्हाला दाखवला डेमो, त्यात आपण डिजिटली व्हेरीफाय केलंय. पण ऍक्च्युअल मध्ये व्हेरिफिकेशन कसं केलं ते लक्षात घ्या. इन्सिडेंट रे, शाईन अ बीम ऑफ लाईट. जर आपल्याला लॅब मध्ये जाऊन एक्सपेरिमेंट करायचा असेल तर आपण काय करणार, शाईन अ बीम ऑफ लाईट ऑन टू अ मिरर ऍट अन अँगल. 2 मिरर असे ठेवायचे. ओके, तिथे काय ठेवायचं, इथे समोर काय ठेवायचं, एक कॅन्डल ठेवायची, कोणते कॅन्डल ठेवायची जी लाईट देते. नंतर काय करायचं, मेजर द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इथे समोर बघा त्यांनी जशी ठेवले ना, अशी ठेवायची. आणि आपल्याला काय करायचंय, हा अँगल आणि हा अँगल काय करायचा आहे, मेजर करायचा. ऑब्झर्व द रिलेशनशिप, आणि त्या ऑब्झर्व केल्यानंतर काय भेटतं, द अँगल्स विल बी इक्वल. जर इक्वल आले तर आपण काय केलंय, लॉ काय झाला, व्हेरीफाय झाला. काय झाला, लॉ व्हेरीफाय झाला. Benify. येस,
आता टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन काय तर रेग्युलर सरफेस. आपला आरसा कसा असतो? प्लेन असतो ना, बरोबर. जर खडबडीत असेल तर Yes, आपल्याला इमेज दिसेल का चांगली आपली? खडबडीत असेल तर दिसणार नाही मॅम चांगली. नाही. मग त्यामुळे आपला आरसा कसा असतो? प्लेन, म्हणजे रेग्युलर. काय असतो? रेग्युलर. सो लाईट Regular. रिफ्लेक्ट्स ऑफ, मग त्यामुळे लाईट जी रिफ्लेक्ट होते ती कशी असते? स्मूथ. इमेज आपल्याला कशी भेटते? स्मूथ. राईट. रिफ्लेक्ट्स ऑफ अ स्मूथ फ्लॅट सरफेस फॉर्मिंग अ क्लिअर इमेज. त्याच्यामुळे इमेज कशी भेटते आपल्याला? क्लिअर भेटते. कशी इमेज भेटते? क्लिअर. तोच जर एकदम खडबडीत असेल तर इमेज आपल्याला क्लिअर दिसेल का? नाही. नाही. रेग्युलर रिफ्लेक्शन कशाला बोलतात? जेव्हा एखादा सरफेस, रिफ्लेक्टिंग सरफेस, नुसता सरफेस नाही, सरफेस कसा असला पाहिजे? रिफ्लेक्टिंग. जेव्हा एखादा रिफ्लेक्टिंग सरफेस स्मूथ असतो, फ्लॅट असतो, तेव्हा इमेज कशी फॉर्म होते? क्लिअर इमेज फॉर्म होते. आणि त्या रिफ्लेक्शनला काय बोलणार? रेग्युलर रिफ्लेक्शन. काय बोलणार? रेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शन. येस. आणि दुसरा टाइप आहे इरेग्युलर रिफ्लेक्शन सुद्धा बोलतात, किंवा डिफ्यूज रिफ्लेक्शन जेव्हा बोलतात. जेव्हा एखादा सरफेस काय असतो? रफ असतो किंवा अनइव्हन. अनइव्हन म्हणजे फ्लॅट नसतो, खडबडीत असतो, तेव्हा आपल्याला काय भेटतात? इमेज एकदम अशा पसरल्यासारख्या इमेज भेटतात, बरोबर. आपण बघितलं आरशामध्ये तर कशा भेटतात? एखादे पसरल्यासारखी इमेज भेटते ना, खडबडीत. सो त्याला काय बोलतात? रिफ्लेक्शन Yes, किंवा ma'am. irregular रिफ्लेक्शन. ओके. आणि स्पेक्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय? लाईट रिफ्लेक्ट्स ऑफ अ शायनी पॉलिश सरफेस फॉर्मिंग अ क्लिअर मिरर लाईक इमेज. जे आपल्याला मिरर मधनं भेटते त्याला काय बोलतात? मिरर इमेजेस. ओके. रिफ्लेक्शन सगळीकडे होत असतात. दगडावरून होत असतं रिफ्लेक्शन. तुम्ही क्रिस्टल बघता ना, क्रिस्टल शाईन करतात. अजून आपण गारगोटी सारखे दगड असतात शाईन. आपण जेव्हा समुद्र किनाऱ्यावर जातो तिथे असे शाईन करणारे काय काय दगड असतात, स्टोन असतात, बरोबर ना. त्याच्यावर लाईट पडली का ते चमकतात. म्हणजे ते जर प्लेन असतील तर काय करतात? तिथं रेग्युलर रिफ्लेक्शन होतं. आणि ते जर खडबडीत असतील तर लाईट कशी होते? अनइव्हन स्प्रेड होते, बरोबर. म्हणजे फक्त काचेवर रिफ्लेक्शन होतं का? तर नाही. ओके. धातू काचेवर मॅम. रिफ्लेक्शन होतं का? नाही. ते रिफ्लेक्शन ऑल ओव्हर नेचर मध्ये सगळीकडे होत असतं, बरोबर. येस Yes. मॅम. आपल्या घरातल्या भिंती ज्या असतात त्यावर पण लाईट रिफ्लेक्ट होते, बरोबर. म्हणून तर आपल्याला बघू शकतो. रिफ्लेक्शन मुळेच आपण सगळीकडे बघू शकतो. जर रिफ्लेक्शन नाही झालं तर आपल्याला सगळं एकाच कलर मध्ये दिसेल. समजलं? येस मॅम. किती टाइप्स आहे? देर आर 3 टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शन. जर तुम्हाला डिफ्यूज नाही आठवलं तर तुम्ही इरेग्युलर लिहिलं तरी चालेल. रेग्युलर रिफ्लेक्शन, डिफ्यूज रिफ्लेक्शन आणि स्पेक्युलर रिफ्लेक्शन. ओके. येस मॅम. येस मॅम. ओके मॅम. आता हे तुम्ही असं व्हिडिओ मध्ये वगैरे बघितलं असेल ना. हे खूप सारे इमेजेस भेटतात तुम्हाला, खूप सारे मिरर ठेवलेले असतात. येस बघितले मॅम. का कधी? येस मॅम. येस मॅम बघितलं. येस मॅम बघितलं.
बरोबर ना? तिथे काय होत असतं, रिफ्लेक्शन होत असतं वेगवेगळ्या ह्याच्यातून. बरोबर, लाईट Yes, ma'am. स्ट्राईक्स ऑन मिरर ऍट अन अँगल, वेगवेगळ्या अँगलनी लाईट Yes, स्ट्राईक ma'am. होत. नंतर लाईट रिफ्लेक्ट ऑफ द फर्स्ट मिरर, आणि मग काय होतं, द लाईट कंटिन्यूज टू बाउन्स. आता इथे लाईट काय झाली, रिफ्लेक्ट, तर तिथून बाउन्स मिररवर रिफ्लेक्ट होणार, मग तिसऱ्या मिररवर रिफ्लेक्ट होणार, आणि मग फक्त क्रिएटिंग अ मल्टिपल रिफ्लेक्शन. बनवू शकतो शकतो. भूलभुलैया, काय आपण बोलतो ना, भूलभुलैया. इथे सायन्स सेंटर माहिती आहे तुम्हाला? होतोय. आहे मॅम माहिती तुम्हाला नेहरू सायन्स सेंटर? ऐकलंय तुम्ही कधी? ऐकलंय का तुम्ही कधी? मॅम काय? नेहरू सायन्स सेंटर तुम्ही कधी ऐकलंय? जे मुंबईमध्ये एक सायन्स सेंटर आहे, तिथे खूप सारे सायन्सचे एक्सपेरिमेंट ठेवलेले आहेत. Yes, तर ma'am. तिथे अशा प्रकारची एक रूम तयार केलेली आहे, जिथे खूप सारे आरसे लावलेले आहेत. म्हणजे भूलभुलैया त्याला बोलतात. खूप सारे आरसे Mirror लावलेले आहेत. room. म्हणजे तिथे जर आपण उभं राहिलो तर ऍक्च्युअल आपण कुठे उभे आहोत ते आपल्याला समजत नाही, बिकॉज ऑफ मल्टिपल रिफ्लेक्शन. मल्टिपल इमेज आपल्याला भेटल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला समजत नाही की ऍक्च्युअल ती पर्सन कुठे उभी राहिली. ओके, सो त्याला भूलभुलैया असं नाव दिलेलं आहे. समजलं? Yes, ma'am. समजलं का? हा. जर इथे खूप सारे आरसे लावलेत आणि तुम्ही एका ठिकाणी उभे आहेत, तर समजेल का एखाद्याला की तुम्ही ऍक्च्युअल मध्ये कुठे उभे आहेत? कारण खूप साऱ्या मल्टिपलच्या इमेजेस फॉर्म झालेल्या आहेत. त्याला बोलतात मल्टिपल रिफ्लेक्शन. तुम्ही घरामध्ये पण बघता, जर समोर एक आरसा ठेवलात आणि पाठीमागे आरसा ठेवला, ते पण तुम्हाला मल्टिपल इमेजेस बघायला भेटतील. जर तुम्ही असे 4-5 आरसे असे ठेवलेत आणि मध्ये एक इमेज ठेवली, काहीतरी ऑब्जेक्ट ठेवलात मध्ये, तरी पण त्या तुम्हाला ऑब्जेक्टच्या खूप साऱ्या इमेजेस भेटतील ना, बरोबर? त्याला बोलतात मल्टिपल रिफ्लेक्शन. हा बघा, हा आहे कॅलिडोस्कोप. तुम्हाला मी दाखवते ऍक्च्युअल कॅलिडोस्कोप. ऐकलंय तुम्ही कॅलिडोस्कोप? नो मॅम. त्याच्यामध्ये No, ma'am. वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करता येतात. दाखवते तुम्हाला. हा बघा, हा असा बाहेरून कॅलिडोस्कोप दिसतो. हा कॅलिडोस्कोप दिसतो आणि आतमध्ये काय टाकलेले असतात, वेगवेगळ्या काचा टाकलेल्या असतात. हा, आणि आरसे लावलेले असतात अशा प्रकारचे, आणि तुम्हाला त्याच्यामधून काय दिसतं, इमेज दिसते. काय दिसते? अशा प्रकारची डिझाईन दिसते. वेगवेगळ्या डिझाईन्स दिसतात. का? कारण त्याच्यामध्ये काचा टाकलेल्या असतात आणि आरसे असतात, आणि त्या काचा आणि काचांचे बांगड्यांच्या काचा असतात ना आपल्या, बरोबर? इमेज. हा, त्याच्यामुळे ते इमेजेस फॉर्म होतात. अशा फॉर्म होतात वेगवेगळ्या प्रकारचे. खूप साऱ्या आरशांमुळे ते इमेजेस फॉर्म होतात. बघा, दिसते इमेजेस? येस मॅम. Yes, ma'am.
त्याच्यामध्ये काचेचे तुकडे म्हणजे बांगड्यांच्या काचेचे जे तुकडे आतमध्ये टाकले, आरसे लावायचे आतमध्ये षटकोन आकृती, आणि त्याच्यामध्ये काय टाकायचे, बांगड्यांचे तुकडे टाकायचे, ते मूव्ह करत राहायचं. आणि ते केल्यानंतर आपल्याला असे वेगवेगळे इमेज भेटतात, आरशांचे डिझाईन भेटतात वेगवेगळे, त्याला बोलतात कॅलिडोस्कोप. ते अशा प्रकारचं असतं. हा जो आहे ना अशा प्रकारचा असतो. बघा इथून हा जो आहे तिथे आपल्याला काय करायचं असतं, सर्कल गोल राऊंड करायचा असतो. आपण जेव्हा एखादा तो बार फोडताना कसा गोल फिरवतो, तसं हे गोल फिरवायचं असतं. हे वरचं असं गोल फिरवत राहायचं. जसं आपण गोल फिरवत राहतो तशा इथे वेगवेगळ्या इमेज फॉर्म होत असतात, डिझाईन वेगवेगळ्या तुम्हाला फॉर्म होताना दिसतात. हे सर्क्युलर मध्ये गोल फिरवत राहायचं. वरचं हा वेगळा पार्ट आहे, हा खालचा पार्ट आहे, आणि हा वरचा पार्ट आहे. सो हा वरचा पार्ट काय करायचा असतो, तुम्हाला गोल फिरवत राहायचा, आणि ह्या इथे तुम्हाला इमेज दिसतात. इथे बघा, इथे होल आहे, त्या होल मधून तुम्हाला इमेज पाहायची असते. समजलं? यस मॅम. त्याला बोलतात कॅलिडोस्कोप. Yes, काय बोलतात? ma'am. कॅलिडोस्कोप. मॅम. कॅलिडोस्कोप. हा बघा, हा मुलगा बघतोय बघा कसा. हा बघा, हे तुम्हाला असं सर्कल मध्ये फिरवायचं, आणि इथे तुम्हाला इमेज भेटतात. ओके, तुम्ही घरी पण हे बनवू शकता. एखाद्या व्हिडिओ वगैरे बघा, तुम्ही घरी पण इझिली बनवू शकता. उदबत्त्यांचा वगैरे बॉक्स असतो घरी अवेलेबल, त्याच्यापासून पण तुम्ही बनवू शकता. मॅम आवाज नाही येते. तर कॅलिडोस्कोप काय आहे? इट इज द ट्यूब दॅट युजेस मिरर्स टू क्रिएट ब्युटिफुल सिमेट्रिकल पॅटर्न. सिमेट्रिकल म्हणजे सगळे एका ह्याच्यात तुम्हाला भेटतात. जिथे इथे जेवढा शेप असेल तसाच शेप तुम्हाला इथे भेटतो, इथे जसा शेप असेल तसाच इथे भेटतो, बरोबर. सेम सिमेट्रिकल सगळीकडे तुम्हाला शेप्स भेटतात, त्यामुळे त्याला सिमेट्रिकल पॅटर्न बोलतात. द पॅटर्न आर क्रिएटेड बाय रिफ्लेक्टिंग थ्रू द सिरीज ऑफ पीस ऑफ कलर्ड ग्लास ऑफ अदर ऑब्जेक्ट. तुम्हाला सांगितलं काचेच्या बांगड्या असतात आपल्या, त्या फोडून त्याच्यामध्ये टाकल्या जातात. ओके, आणि त्यांचं रिफ्लेक्शन वेगवेगळ्या मिररवर होतं, आणि त्यातून डिझाईन तयार होते. सो व्हेन द ट्यूब इज टर्न द पॅटर्न चेंज. मी तुम्हाला सांगितलं की वरून काय करतात, ट्यूब आपण राऊंड करायची, सर्कल मध्ये ती गोल फिरवायची, आणि गोल फिरवल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न बघायला भेटतात. द पॅटर्न चेंजेस क्रिएटिंग अन एंडलेस अरे ऑफ कलर्स अँड शेप. पॅटर्न्स नेहमी काय होतात, तर त्याच्यात चेंज होत राहतात. ओके, बघा तुम्हाला दिवाळीत सुट्टी वगैरे भेटल्यावर तुम्ही हे करू शकता, एक्सपेरिमेंट करून तरी बनवू शकता कॅलिडोस्कोप. हा, तुम्ही जर कोणी बनवला तर मला सांगा की मॅडम मी बनवला. ओके टीचर. ओके टीचर. येस. ओके मॅम. नंतर हा आहे पेरिस्कोप. हा पेरिस्कोप हा इथे सबमरीन्स, तुम्हाला माहिती आहे सबमरीन्स, पाणबुडी, त्या कुठे असतात, पाण्याच्या आतमध्ये असतात ना, खाली. येस मॅम. पाण्याच्या वरती जर एखाद्या मॅम, शत्रूने समुद्रात हल्ला असतात. केला, बरोबर, जर एखाद्या शत्रूने हल्ला केला तर त्यांना खालून समजेल का, किंवा वरून एखादा मोठा मासा येतोय पाणबुडीच्या वरून, तर आतल्या माणसांना कसं समजेल, कारण ते पाण्याच्या खाली आहेत, अंडर द वॉटर. सो त्यासाठी अशा प्रकारचा इन्स्ट्रुमेंट बनवलेला असतं. ओके, सो ह्या इन्स्ट्रुमेंट मध्ये इथे असा तिरपा आरसा लावलेला असतो, आणि इथे एक असा तिरपा आरसा लावलेला असतो, आणि हा भाग आपल्या बोटीत असतो, आणि हा भाग वरती पाण्याच्या वरती असतो. म्हणजे इथून हा माणूस या आरशात बघेल, आणि इथे जे काय चाललंय त्याचं रिफ्लेक्शन ह्या आरशाकडून, त्याचं सॉरी, इथे जे काही इमेजेस फॉर्म होतात
त्या रेज कशावर होणार, ह्या आरशावर इन्सिडेंट होणार आणि त्या रिफ्लेक्ट होऊन ह्या आरशावर इन्सिडेंट होणार आणि त्या रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यावर रिफ्लेक्ट होणार. समजतंय? आणि अशा प्रकारे ही आरशाची अरेंजमेंट असते तिरपी. आणि ह्याची पण अरेंजमेंट कशी आहे बघा, एल शेप मध्ये अरेंजमेंट आहे. म्हणजे हा पार्ट इथे असणार आहे, हा पार्ट पाण्याच्या वरती असणार आहे. येस येस. So periscope uses mirrors to redirect light, allowing you to see objects that are above or below your line of sight. Okay, तुम्हाला कुठे आहे तिथे बघायचे. This makes it possible to see objects that are hidden from view. Periscopes are commonly used in submarines. तुम्हाला सांगितलं सबमरीन्स मध्ये यूज केले जातात. अजून they are also used in military applications. आता एखादा माणूस जर खाली कुठेतरी डोंगरामध्ये जर लपला असेल आणि त्याला बघायचं असेल वरती काय चाललंय, ओके, मग तो अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट वापरेल जेणेकरून तो जरी खाली असेल तरी त्याला समजेल की वरती कोण आहे. बरोबर. पेरिस्कोप ऑल्सो फाउंड इन टेलिस्कोप अँड बायनोक्युलर्स. टेलिस्कोप म्हणजे काय, बायनोक्युलर्स अँड टेलिस्कोप दुर्बीण. टेलिस्कोप युज करतो ना आपण ताऱ्यांचा वगैरे अभ्यास करायला. बरोबर. मोठ्या मोठ्या असतात ना जे सायन्स लोक असतात, त्यांना ताऱ्यांचा अभ्यास करायचा असेल, आकाशाचा अभ्यास करायचा असेल, गॅलेक्सीज बघायचे असतील किंवा जर आपल्याला ग्रहण वगैरे बघायचं असेल तर आपण दुर्बीण वापरतो. बरोबर. तर ते कशामुळे आपण वापरू शकतो, रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनमुळेच आपण ह्या गोष्टी करू शकतो. जर रिफ्लेक्शनच नाही झालं तर आपण काहीही करू शकत नाही. 2 ऍप्लिकेशन कोणते आपण पाहिले, पेरिस्कोप आणि कॅलिडोस्कोप. कोणते, पेरिस्कोप आणि कॅलिडोस्कोप. ओके. आपण हे नंतर बघूया, रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड राईट. आता आज तुम्हाला काय करायचंय, डेफिनेशन काय करायचे, डेफिनेशन करायची आहे. अजून कुठला क्वेश्चन दिलाय मी तुम्हाला, दुसरा क्वेश्चन कोणता दिलाय, लॉ ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर. येस. कुठला, 2 लॉज लिहायचे, 2 स्टेटमेंट आहेत लॉजचे, ते तुम्हाला लिहायचे. ओके. 1-2 क्वेश्चन झाले. येस मॅम. येस मॅम. तिसरा क्वेश्चन सांगते कुठला करायचा. मॅम रिफ्लेक्शन ऑफ लाईट पण ना. हा, डेफिनेशन लिहायची त्याची तुम्हाला, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. जर बुक मध्ये असेल तर बुक मधली रिफ्लेक्शन ऑफ लाईटची डेफिनेशन लिहिली तरी चालेल. ओके मॅम. ओके मॅम. हा, लेफ्ट होऊ नका, थांबा, मी अजून एक क्वेश्चन सांगते. अजून कोणत्या फेनॉमेनन तुम्हाला बघायला भेटतात सांगा जरा मला, डेली लाईफ मध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तुमच्या डोळ्यासमोर काय काय आहे जिथे रिफ्लेक्शन ऑफ लाईट तुम्हाला बघायला भेटतं. सांगा कोणत्या हा मॅम मिरर. हा, अजून फक्त मिरर. मॅम जो व्हाईट बोर्ड असतो त्याच्यावर पण दिसते रिफ्लेक्शन. येस, बरोबर बरोबर. अजून मॅम आपल्या जेवणाच्या ताटात. हा, डिश. हा, येस, प्लेट असते. बरोबर. स्टीलच्या डिश असतात. बरोबर.
तिथे पण आपल्याला रिफ्लेक्शन, आपली इमेज भेटते ना, आपण ताटात बघतो बरोबर, तेव्हा आपल्याला इमेज दिसते. ग्लास. येस काच. बरोबर. येस बरोबर. अजून हा, एक्सरसाइज मधला तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 करायचंय. फिलिंग द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स. येस. हा, 3 क्वेश्चन झाले. तर क्वेश्चन नंबर 1 मधलं काय, क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला डेफिनेशन लिहायचे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय लिहायचंय तुम्हाला, लॉजचे 2 स्टेटमेंट आहेत ते लिहायचे आहेत. ओके. आणि क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज मधला फिल इन द ब्लँक्स लिहायचे. ओके. ओके मॅम. ओके मॅम. पण नेक्स्ट ला रिमेनिंग बघू आणि न्यूमरिकल सॉल्व्ह करू. ठीक आहे. तुम्हाला दोन्ही लॉज समजले, आपण जसा डेमो घेतला. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दोन्ही अँगल कसे असतात, सेम असतात. ओके. आणि अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय असतो, कशामधला कोन असतो, अँगल बिटवीन द रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल मधला कोन असतो. आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे मधला अँगल असतो. दोन्ही अँगल क्लिअर झाले. येस मॅम. ओके. यस मॅम. डाऊट? मॅम. एनी डाऊट? नो मॅम. नो मॅम. नो मॅम.